नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एस टी महामंडळ गेल्या वर्षभरापासून अमृत योजनेच्या माध्यमातून 75 वर्षांवरील नागरिकांना एस टीमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आहे। त्यानंतर एस टी बसच्या सर्व वर्गांमध्ये केवळ महिलांनाच अर्ध तिकीट भाडं देण्यात येत आहे किंवा सर्व सवलती न देता हा विभाग टाकण्याचा निर्णय एस टी महासभेने आता घेतलेला आहे। गेल्या वर्षभरापासून एस टी महामंडळानं अमृत योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांना एस टीमध्ये प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली होती किंवा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा झालेला होता। यासोबतच एस टी महामंडळाने महिलांसाठी मोठा दिलासा जाहीर केलेला होता। एस टी बसच्या सर्व वर्गांमध्ये महिलांना अर्ध तिकीट भाडं करण्यात आलं होतं। यामुळे महिला प्रवाशांना मोठी आर्थिक बचत झालेली होती। एस टी महामंडळ विविध 29 सामाजिक गटांना स्थलांतर सवलत देत असतं। या शास्त्रीय, स्थलांतरित, विद्यार्थी, दृष्टिहीन इत्यादी लोक अनेक घटकांचा समावेश होतो। यामुळे आता यातल्या काही सवलती बंद करण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतलेला आहे। एस टी महामंडळ सध्या तोट्यात असल्याने एस टी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना स्थलांतरित लाभापासून मात्र वंचित राहावं लागणार आहे। एस टी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक सामाजिक घटकांवरती विपरीत परिणाम होणार आहेत। स्थलांतरासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा आर्थिक भार हा सहन करावा लागत असतो। तसेच इतर घटकांना सवलती मिळणं ही मोठी अडचण ठरणार आहे। स्थलांतरावरती अनुदानित बंदी घालण्याचा एस टी महामंडळाचा वास्तविक, तत्काळ किंवा दीर्घकालीन निर्णय समाजावरती विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे। त्यामुळे या निर्णयावरती फेरविचार करावा अशी मागणी ग्राहक करत आहेत। तर मग पाहूयात की आता सरकार यावरती काय निर्णय घेते ते। परंतु 1 सप्टेंबरपासून मात्र बऱ्याचशा लोकांचे अनुदानित प्रवास हे बंद होणार आहेत, एवढं मात्र नक्की। त्यामुळे आपण कुठेही प्रवासाला जात असाल तर आधी एस टी कंडक्टरशी बोलून सवलतीचा प्रवास आहे की नाही यावरती चर्चा करूनच मगच आपण एस टीमध्ये बसून प्रवास करावा। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।